नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 179, 27 जून. उबळ खोकल्याचे. नगर जिल्ह्यातले टाकळी मियाचे श्री विष्णू कवने म्हणून एक तरुण शेतकरी आहेत. ते स्वतःबद्दल सांगत होते की मी फार भयंकर दमेकरी होतो. ढास लागली की दिवस दिवस थांबत नसे आणि मग मला वस्तीवरून वडील आणि भाऊ गाडीवर टाकून आणायचे, दवाखान्यात न्यायचे. रस्त्यात फार वाईट हाल होत असत आणि पुढे पुढे डॉक्टरांनी सांगितलं की दम्याचा अटॅक आला की घरीच त्याला एक इंजेक्शन देत जा आणि मग येत जा. त्या इंजेक्शनचं त्यांनी नावही लिहून दिलं. मग आम्ही तसे सुरू केलं. त्यामुळं दवाखान्यात सुखरूप पोचत होतो. पण तिथे डॉक्टर शिंदे म्हणून होते. अख्ख्या गावाची एकटेच ते ट्रीटमेंट करायचे, कारण डॉक्टर गावात एकच होते. पेशंटची कितीही गर्दी असली तरी संध्याकाळच्या वेळेस ते शांतपणे आपल्या आपल्या वेळेला अग्निहोत्र करायचे. त्या दरम्यान कुणालाही गंभीर त्रास होणार नाही अशी त्यांना खात्री असायची, कारण ह्याच अग्निहोत्राच्या जीवावर त्यांना विश्वास होता आणि तसेच होई. त्यावेळी डॉक्टर सगळ्या पेशंटला बसायला सांगायचे आणि मी मंत्र म्हणतो, जमलं तर माझ्या मागणं म्हणत जा, असंही बरोबर म्हणत जा असं म्हणून त्यांनी 1-2दा मंत्रही पाठ करून घेतले होते. आणि तसा अप्रत्यक्ष असा अग्निहोत्राच्या संपर्कात मी 92पासून आलो. त्यांनी माझ्यासारख्या दमेकऱ्याला अग्निहोत्र करायचा आग्रह धरला. मी त्यांना म्हणले की अहो, लांब कुठं धूळ दिसला तर मला इथं दम्याचा हैराण होतो, मी त्रास सुरू होतो आणि हे कसलं मी व्रत स्वीकारू शकतो आहे. ते म्हणाले, अरे बाकीच्या धुराची गोष्ट वेगळी आहे आणि ह्या धुराची वेगळी आहे. हा धूर तुला फायद्याचा आहे, काही तुला त्रास होणार नाही. मग माझा त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास होता. त्यामुळं ते फार काटेकोरपणे निष्ठेने अग्निहोत्र करायचे. शेवटी ट्रायल म्हणून मी त्यांना रोज दवाखान्यात आले तर चालेल का असं त्यांना विचारलं आणि जाऊन बसायला सुरुवात केली. त्याप्रमाणे 4-6 महिने न चुकता अग्निहोत्राच्या वेळेला जात राहिलो. हळूहळू खोकला संपुष्टात आला आणि ते हा बदल घरातले गावातल्या लोकांनी हेरला आणि मग त्यांनी वेळ न दवडता तत्काळ 2 वेळा अग्निहोत्र सुरू केले. दम्याचा सगळ्या चाचण्या नॉर्मल आल्या आणि ते म्हणाले एवढेच नाही, पुढे खूप काही त्यांनी सांगितले. पण ते म्हणजे मी हे जेव्हा त्यांना प्रश्न विचारला, माझ्याशी ते बोलत होते त्यावेळेस त्यांनी खूप काही सांगितलं. ते म्हणाले आता तर मी नगरपासून अक्कलकोटला जी पदयात्रा जाते त्याच्यात जातो. 3 आठवडे मी थंड पाण्याने आंघोळी करतो. आता मला काही ऊन वारा सर्दी पाऊस कशाचा काही त्रास होत नाही. आता खोकल्याची ढास आणि म्हणजे त्याची आठवण जरी झाली तरी अंगावर काटा येतो आणि मग सहज मनात विचार येतो की अग्निहोत्र नसतं तर मग काय झालं असतं. मी घराच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये दमेकरी म्हणून पडून राहिलो असतो. येणाऱ्या जाणाऱ्यांनी माझ्याकडे उपहासात्मक नजरेने पाहिलं असतं आणि कसं तरी जीवन कंठत राहिलो असतो. आणि मग अग्निहोत्र हे चिंतामणी का, परीस का, ह्याच्यासाठी हे सांगितलं मी. आणि पुढं त्यांनी सांगितलं की आमच्या गावात एक घर आहे, म्हणजे कुटुंब आहे, त्यांचा तर अनुभव फार विलक्षण आहे. माझ्या अनुभवाने त्यांना आश्चर्य वाटे आणि त्यांना घरातल्या 3घांना सोरायसिस होतं आणि त्याचा त्रास म्हणजे काय असतो, त्याचा त्रास थोडा रोगाचा होतो, पण त्याच्यामुळं लोकांच्या दृष्टिकोन जो बदलतो, जो उपहासात्मक नजर असते त्याचा जास्त त्रास होतो. ते म्हणाले की आम्हाला रोगापेक्षा या नजरेने मरायला होतं आहे, लोकांच्या उपहासाने मरायला होतं आहे जास्त. मग ते म्हणाला मला जसं बरं वाटलं तसं न जाणो तुम्हालाही बरं वाटायला लागेल, तुम्ही हा उपाय करून बघायला काय हरकत आहे. आणि मग ते म्हणले कोरडं भस्म अंगाला लावा आणि पहिल्यांदा गाईचं तूप लावून घेत जा. त्याप्रमाणे मी केलं, त्यांनी लोकांनी केलं आणि ते सगळे 3घेच्या 3घे रोगमुक्त झाले. म्हणजे अग्निहोत्र काय करू शकतं. आज तेही म्हणतात की आम्हाला अग्निहोत्राने सुखाने जगायला भरभरून दिलं. आमचं जर सोरायसिस संपलं नसतं तर आम्ही जगात किती उपहासात्मक जीवन जगत असलो असतो. आम्ही सुखी नसतोच हे खात्रीने ते सांगतात आणि वारंवार म्हणतात की अग्निहोत्र हे कामधेनूंनी आहे आणि आमच्यासारख्यांना जगायला दिलेलं एक पौष्टिक असं अजब रसायन आहे. नाहीतर आमचे हाल कुत्रे खाल्ले नसते, आम्ही बेहाल झालो असतो असं ते स्वतःच्या अनुभवात सांगतात. धन्य वायुशुद्धी करणारे अग्निहोत्र आणि धन्य भस्माौषधी. नमस्कार.